म्हणजे मी मृणाल खोत स्वागत करते. आता मागच्या वेळी आपण घेतलं होतं या स्वाध्यायाचं मार्गदर्शन, पण कुणाला काही अडचणी असतील तर तुम्ही विचारा, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करायला सोपं जाईल आहे. आहेत कुणी साधकचे अभ्यासार्थी जॉईन केलेले? मग काय आहे तसंच घ्यायचं? हा, प्रज्ञाताई? एकाचाही आवाज येत नाही आहे. हो ना, मलाही तेच प्रश्न पडलाय की कोणी आहेच नाही हो. ज्या आहेत त्या सगळ्या याच्या प्राज्ञाचे आहेत हे लोक. नाही, तेच म्हटलं मंगळगिरी मी वगैरे. तर मग ते मार्गदर्शन घेण्यात काही अर्थ नाही ना. अर्थ नाहीये. हा, आधी है की नाही? झालंय आणि रेकॉर्ड केलेलं पण टाकल्या गेलं आहे. तर पुन्हा तेच रिपीट काय करायचं ना? कोणाला बरं, हा गीतेवरचं तुम्ही प्रज्ञाताई तुम्ही पाठवलं होतं. तर ते तसं पुष्कळ आहे, पण तितपतही आपल्या पुस्तकात नाही सापडत. म्हणजे दासबोधात तर नाही मिळालं. काय गीतेवरचा प्रश्न जो आहे की नाही, की किती गीता सांगितल्यात समर्थांनी, ते तर आहे ना, ते साधकाचं आहे ना. तर तुम्ही तर खूप सविस्तर लिहून पाठवलंय. ते त्या गीता रहस्य मी त्यात स्पष्टीकरण केलं होतं की हा. गीता रहस्य जे पुस्तक आहे त्याच्या हा. प्रस्तावनेमध्ये लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. अच्छा. तर मग ते आणि ते थोडं वाचून त्याला अजून हा, आणि वाढवायचं असं. शंदा पेंडसे म्हणून यांचं जे पुस्तक आहे समर्थांवर चित्र, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळ्या गीतांचा म्हणजे माहिती दिलेली आहे. आणि आपल्या कोण पेंडसे दासबोधामध्ये म्हटलं? श्रद्धा श्रद्धा पेंडसे. पेंडसे, हा, अच्छा. ठीक आहे. त्यांचं पुस्तक आहे समर्थांचं, त्याच्यामध्ये पण त्यांनी माहिती भरपूर दिलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्या दासबोधामध्ये 7वा दशक जो आहे त्या 7व्या दशकामध्ये पण त्यांनी कोणी कोणाला गीता सांगितली ते पण दिलेलं आहे. हो, पण ते अगदी कमी आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते म्हणून बाकीची शना माहिती ती पेंडसे ना पाठवली. ताई, शना पेंडसे ना शंदा पेंडसे, ताई, शना त्यांचं नाव पेंडसे. टाकते, त्यांचं नाव टाकते मी ग्रुपवर आपल्या. हो. पुस्तकाचं नाव काय आणि लेखकाचं पूर्ण नाव टाकते, ते बघून घ्या. पण ही जी माहिती पाठवलेली आहे मी ती दोन्ही मिळूनच पाठवलेली आहे, म्हणजे गीता रहस्य मधली आणि शंदा पेंडसेच्या पुस्तकातली. पुन्हा एकदा टाकून द्या ना ती पोस्ट. हो, तुम्ही नाव टाकते असेल ना, लिहिलेली असेल तर पुन्हा एकदा ती पोस्ट टाकून द्या. हो ती हो, आहे ना, पोस्ट ग्रुपवर टाका. आहे. मी आता टाकू इतकं शकते. पोस्ट चालली जाते ती. मी टाकू शकते शोधून, म्हणजे मी त्याच्यावर मार्किंग करून ठेवलंय. हो. काय करायचं? काय करणार आहे? कोणी आणखीन जॉईन नाही झालंय. नाही करू मग काहीच आपण. कुणीच नाही आहे साधकवाले याच्यामध्ये जॉईन झाले. बर, एक प्रश्न आहे. 8वा प्रश्न पहा, शुद्ध ज्ञान निरूपण. या समासाचे निषेधातील महावाक्याचा अभ्यास कसा करावा, याच्याबद्दल थोडं माहिती द्या मला. अच्छा, एक सेकंड ना, थोडं एक सेकंड. मृणाल. हा, आपल्याला माहिती आहे की ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे. म्हणजे आपण जे मायेने निर्माण केलेलं हे जे जग आहे सगळं, हे मिथ्या आहे. पण सत्य काय आहे? हे परब्रह्म आहे. कारण ते नित्य आहे, सत्य आहे, अनंत आहे आणि शाश्वत आहे. त्याला नाश नाही. पण आपलं हे दृश्य विश्व किंवा आपलं शरीर सुद्धा हे अष्टदा प्रकृतीचं असल्यामुळे ते नाशिवंत आहे, त्याला नाश आहे. तर आपल्याला याच्यात माहिती आहे की
आपलं जे शास्त्र सांगतं 4 महावाक्य आहेत. तर तत्वमसि, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म. तर आपल्याला आत्मरूप म्हणजे ब्रह्मरूप आहे आपलं. आणि ते तत्वमसि म्हणजे तेच तत्व तू आहे असं आपल्याला सद्गुरू सांगतात सारखं, की हे जे तत्व आहे ब्रह्मरूप, आपला आत्मा आपल्या आतमध्ये असतो, तर तो सत्य आहे. आपलं शरीर जरी नाश पावलं तरी आत्मा अविनाशी आहे, तो नाश पावत नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू सांगतात, की तत्वमसि म्हणजे तेच तत्व जे ब्रह्मतत्व आहे, ते तू आहे. असं शास्त्र प्रचितीमध्ये सांगितलेलं आपल्याला सद्गुरू समजावून देतात. मग ती झाली गुरु प्रचिती. शास्त्र प्रचितीमध्ये तत्वमसी आलं आणि ते गुरु आपल्याला समजावून देतात. ती आपल्याला झाली गुरु प्रचिती. आणि मग ते शिष्याच्या मनावर इतकं बिंबवतात, की तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. आणि मग आपल्याला काय अनुभव येतो, की अहम ब्रह्मास्मी. म्हणजे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे आपण म्हणतो, की अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मी ब्रह्म आहे. जे सद्गुरू सांगतात, की तूच ते तत्व आहे, तू ब्रह्मरूप आहे. हा अनुभव आपल्याला शिष्याला येतो आणि ती मग घडते आपल्याला आत्मप्रचिती. कारण समर्थ म्हणतात, की मी दासबोधाचा मूळ पायाच माझा आत्मप्रचितीवर आधारित आहे. पहिल्या समासातच त्यांनी सांगितलेलं आहे, की अनेक ग्रंथांचा जरी आधार घेतलेला आहे, तरी पण मुख्य आहे आत्मप्रचिती. म्हणून आत्मप्रचितीवर त्यांनी जास्ती भर दिलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात, की जी सद्गुरूंनी मला दिलेली आहे ही आत्मप्रचिती, त्याच्या आधारावर मी सगळं लेखन केलेलं आहे. आणि सर्व हे महावाक्यांचे ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान होय. कारण शुद्ध ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. आणि आपण जसे एक दृश्यातले जे असतात, जे दिसतं आपल्याला त्याला आपण पदार्थ ज्ञान म्हणतो आणि अध्यात्मातलं जे आहे त्याला आत्मज्ञान म्हणतो. तर हे पदार्थांचे ज्ञान व्हायला आपल्याला 3 प्रकारचे असतात. कसं? तर इंद्रिय प्रत्यक्ष म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतंय, की ही वस्तू आहे. समोर माझ्या हे पुस्तक ठेवलेलं आहे. हे माझे डोळे पाहतात आहे म्हणजे त्याला आपण इंद्रिय प्रत्यक्ष म्हणू. आणि मग ते मनामध्ये आपण ते जाणीव होते. आपली दृष्टी आपल्याला सांगते, की हे पुस्तक आहे. ही मनामध्ये जाणीव होते आणि मग ते स्मरणात राहतं, की उद्या सुद्धा की माझ्यासमोर हे पुस्तक होतं. हे स्मरण प्रत्यक्ष झालं. तर असं जे हे आहे, की पदार्थ ज्ञानाचे हे 3 प्रत्यक्ष अनुभव जसे आहे, तसेच आत्मज्ञान प्राप्तीसाठी पण समर्थांनी 3 प्रचिती दिलेल्या आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रात सांगितलेलं तत्वमसी हे महावाक्य आहे, शास्त्रात सांगितलेलं. पण ते आपल्याला त्याचं समजावून कोण देतं? तर गुरु समजावून देतात. म्हणून ती गुरु प्रचिती होते. आणि शास्त्रातलं समजावून दिल्यावर ती गुरु प्रचिती आल्यावर अहम ब्रह्मास्मी असा अनुभव आपल्याला येतो. त्याला आपण आत्मप्रचिती म्हणतो. म्हणून शुद्ध ज्ञान हे या 3 प्रचितीच्या आधारावर आपल्याला प्राप्त होतं. झालंय थोडं क्लिअर? हा. हा. आलं. आणखीन कुठला प्रश्न? समोरचं सांगा ना. भीम 9वा. 9वा. 11व्या दशकातले भीम दशक हे नाव भीम दशक. यथार्थ आहे, हे विधान स्पष्ट करा. हा. हा प्रश्न ना? हा. हो. तर भीमदशक का म्हटलंय हे या दशकाला, असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्या सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा कोण आहे? तर वायू आहे. वायू नसला, वारा नसला तर माणूस जिवंत राहू शकत नाही. इतका वायू आवश्यक आहे. आणि त्या वायूच्या अचाट शक्तीला भीम म्हणतात. वायूचं अचाट शक्तीला भीम म्हणतात. आणि भीम हे रुद्राचे पण नाव आहे. कारण रुद्र म्हणजे शिव
आणि मारुती राया हे शिवाचे अवतार आहेत, रुद्राचे अवतार आहे. 11 रुद्र आहे म्हणतात, त्याच्यातला 11वा महान रुद्र जो आहे महान नावाचा, त्याचा अवतार म्हणजे मारुती राया आहे. आणि आपण भीमरूपी म्हणतो, भीमरूपी महारुद्रा म्हणजे रुद्र अवतारच आहे, तो भीमरूपी आहे. म्हणजे मोठा, खूप अचाट, त्याला आपण भीम म्हणतो की केवढा बलभीम आहे हा असा. तर म्हणून तो बलभीमाचा अवतार. आणि समर्थांनी मारुती रायाला आदर्श ठेवला सगळ्यांसमोर. रामराया त्यांचे आराध्य दैवत होते, पण आदर्श कोण होते? तर मारुती राया होते. कारण ते सतत कामामध्ये मग्न राहायचे, रामकार्यातच त्यांचं आयुष्य जायचं. ते रामाचे दास होते आणि म्हणून समर्थांनी त्यांना आदर्श ठेवलं. ते सतत रामनामात गुंतलेलेच असायचे, पण कुठे दाखवायचे का की मी एवढं काम केलं, एवढे समुद्र उल्लंघून गेले, सीतेचा शोध लावला, पण कुणाजवळही हे सांगितलं नाही. जे कार्य केलं ते एक दास म्हणून आपल्या स्वामीचं कार्य केलं. तर असं समर्थांचं म्हणणं आहे की लीनतेने, अलिप्त भावनेने वागणारे, अगणित गुण असणारे हे मारुती राया होते. त्यांच्याजवळ बलबुद्धीने परिपूर्ण होते. बल होतं तसंच बुद्धीने पण खूप चतुर होते. तुम्ही रामायण वगैरे वाचलं असेल, पाहिलं असेल, तर रामाला जेव्हा हनुमान भेटले, तर तेव्हा एकदम समोर नाही गेले. ते ब्राह्मणाच्या वेशात गेले, चातुर्याने संस्कृत श्लोक वगैरे म्हणून त्यांनी आपली ओळख शेवटी दिली की मी मारुती आहे, वानर आहे म्हणून. तर असे बुद्धिमान पण खूप होते. तर म्हणून समर्थांनी का म्हणून हा दशक असा लिहिला आहे, त्याच्यात संपूर्ण महंतांना शिकवण दिली आहे. एक एक समाज तुम्ही त्यातला पहा, तर सगळी मारुतीचा आदर्श ठेवून आणि महंतांनी त्यांच्या शिष्यांनी तसंच वागावं असं, म्हणून याला भीमदशक हे नाव दिलं आहे. आता मध्यंतरी गुरुपौर्णिमेनिमित्त एकादश बोध म्हणून झाला कार्यक्रम. तर ते एकादश बोध पण या 11व्या दशकातच घेतलेले आहे. म्हणून ते 11-11 बहु 11 असं ते हा, म्हणून 11वा दशक हा भीमदशक नाव सार्थ वाटतं त्याचं, की भीमदशक म्हटलंय त्याला, मारुतीचा आहे म्हणून. आणि मग पुढचा शेवटचा प्रश्न आहे की महंताचे आचरण कसे असावे. तर इथे पण समर्थांनी ते सगळं दिलेलं आहे की कसं असावं. ते तर सरळ सरळ प्रश्न आहे तो, की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, असे समर्थ म्हणतात की महंताचं आचरण कसं असावं, की रामचंद्रासारखं. रामचंद्र जे होते ते सर्व गुण संपन्न होते, तसे महंतांनी शिष्यांनी असावे. त्याचे वाचणे, बोलणे, लिहिणे, सगळं हजरजबाबीपणा, हे सगळं सगळ्या गुणांनी युक्त असणाऱ्या महंताचा जनमानसावर प्रभाव पडतो. कारण लोकसंग्रह ज्याला करायचा असतो त्याच्यामध्ये हे सगळे गुण आवश्यक असतात, तरच तो कुठल्या कुणाच्याही समस्यांचं निवारण करू शकतो. मग आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कुठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला. हे 11व्या दशकातली 6व्या समासातली 14वी ओवी आहे ही. तर तिथे समर्थांनी याच्यात त्याला अंतरात्म्यासारखं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अंतरात्मा आहे, तो सगळे काम आपल्या शरीराकडनं करून घेतो, पण कुठे दिसतो का हो? तो गुप्त असतो. पण त्याच्या वाचून आपण हात पण हलवू शकत नाही. जर आत्मा निघून गेला तर आपल्या शरीराला प्रेत म्हणतात, शव म्हणतात. तो चैतन्य जे आहे ते आत्म्याप्रमाणे आहे, आत्म्यामुळे आहे. आणि म्हणून महंतांनी कसं असावं, की अंतरात्म्यासारखं कार्य तर करायचं आहे, सगळीकडे फिरायचं पण आहे, पण सगळं गुप्तपणे करायचंय, कुणालाही कळू न देता ते कार्य झालं पाहिजे अंतरात्म्यासारखं. म्हणून इथे त्याला अंतरात्म्याची उपमा दिलेली आहे. झालं क्लिअर तुम्हाला? हो हो. हा. यात उदाहरण वगैरे द्यायचे तर कसे द्यायचे मग? उदाहरण आता तुम्ही जसं अंतरात्म्याचं उदाहरण देऊ शकता, किंवा तुम्ही घरातलं तुमचं स्वतःच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण देऊ शकता,
की काम करणारे असतात ते कसे असतात, दिसतातच असं नाही. ज्यांना गुप्तपणे कार्य करायचं असतं ते बरोबर कार्य करतात, पण आपलं नाव सांगत नाही, पुढे पुढे करत नाही. असा महंतानी असावं, की कार्य तर करायचं, पण मी केलं हा अहंकार नको. मुख्य म्हणजे मी नको, अहंकार न मीपणा नको. सांभाळता कार्य करायला पाहिजे. हम्म. बरं. आणखीन कुठला? नाही नाही, धन्यवाद. एवढंच ते अडलेले होते थोडे. बरं बरं. हा. मग काय करायचं? प्रज्ञाताई आणखीन थोडं मार्गदर्शन करू शकतात. नाही ठीक आहे ना, चांगलं केलंय तुम्ही, काही प्रश्न हा. नाही. फक्त ओव्यांचा आधार घ्यायचा आणि मग त्याच्याप्रमाणे आपण स्पष्टीकरण करायचं. आणि बरं. महंताची लक्षणं नाही विचारलेले, आचरण विचारलेलं आहे. त्यामुळे या दोन शब्दामधला फरक लक्षात घ्यायचा पहिल्यांदा. हम्म. की महंत कोणाला म्हणतात ते नाही विचारलेलं आहे, महंतानी हम्म. मागायचं कसं ते विचारलेलं आहे. त्यामुळे बरं. ओव्या निवडताना त्या याच्यावर भर असला पाहिजे की लक्षणं नको आहे. महंताची लक्षणं खूप दिलेली आहे, पण महंताचं आचरण कसं असावं ते आपल्याला सांगायचं. तसं समर्थांचे उदाहरण आपल्याला देता येईल की दास डोंगरी राहतो आणि यात्रा देवाची पाहतो. हे पण उदाहरण आपल्याला याच्यामध्ये देता येऊ शकतं की स्वतः समर्थ सगळं तयारी करायची आणि मग रामघोळ्याला निघून जायचे. तर दास डोंगरी राहतो आणि यात्रा देवाची पाहतो. अशा पद्धतीने आपल्याला आचरण हा शब्द लक्षात ठेवा आणि मग त्याच्याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायला पाहिजे. बरं. आणि महावाक्याचं जे मगाशी स्पष्टीकरण झालं ते बरोबरच आहे. महावाक्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जप करायचा नाहीये. कुठेही महावाक्याचा जप सांगितलेला नाही. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. हा दोन याच्यातला फरक आहे. जप करायचा नाही, फक्त त्याप्रमाणे समजून घेऊन आचरण करायचं आहे. बाकी ठीक. मग आता वेळ झाली असेल तर बंद करू आपण. हो, ठीक. ठीक आहे. चला उद्या भेटू आता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय.